आई वडिलांचे लाखो रुपये खर्च करून केलेलं इंजिनिअरिंग, त्यानंतर एका मोठ्या IT कंपनीमध्ये MNC मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करायचं पाहिलेलं स्वप्न, जॉब मिळवण्यासाठी केलेली धडपड आणि अनेक धडपडींनंतर हातात पडलेलं एका मोठ्या कंपनीचं नियुक्तीपत्र. 4-5 महिने कंपनीत अतिशय छान पद्धतीनं केलेलं काम आणि त्यानंतर मात्र अचानक कर्जाचं ओझं डोक्यावर असताना, रखडलेला 4 महिन्यांचा पगार असताना याच कंपनीनं एका रात्रीत कंपनीला टाळं ठोकून पुण्यातून पळ काढला आणि त्याचबरोबर शेकडो तरुणांचे, शेकडो इंजिनियर्सचे, कर्मचाऱ्यांचे जॉबही गेले आणि सगळी स्वप्न एका रात्रीत धुळीस मिळाली. हे सगळं घडलंय पुण्यातल्या हिंजवडीमध्ये. हिंजवडीमधली एक IT कंपनी एका रात्रीतच सगळाच गाशा गुंडळून आता गायब झालेली पाहायला मिळते आणि या कंपनीच्या CEO अनेकांचे कोट्यावधी रुपये लुबडून मग ही कंपनी सोडल्याचं आणि बंद केल्याचे दावे केले जात आहेत. नेमकं हिंजवडीमध्ये काय घडलंय, कोणती ही कंपनी आहे आणि हे 500 पेक्षा जास्त इंजिनियर्स, इंटर्न्स आणि कर्मचारी कशा पद्धतीनं रस्त्यावर आलेले आहेत हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. हिंजवडी फेज 2 मधील एका आलिशान इमारतीमध्ये सुरू असलेली थिंक टेक्नॉलॉजी इंडिया नावाची एक कंपनी, गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी कार्यरत होती. या कंपनीमध्ये 500 पेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स काम करत होते. त्याचबरोबर शेकडो इंटर्न्स या ठिकाणी काम करत होते. या व्यतिरिक्त बाकीचा जो काही स्टाफ असतो तो सुद्धा इथे कार्यरत होता. सगळं काही छान सुरू होतं. सगळ्याच एम्प्लॉईजला असं वाटत होतं की आज ना उद्या आपल्याला इन्क्रीमेंट मिळेल, पुढे आणखीन जास्त प्रगती करता येईल, चांगला पगार मिळेल, असं सगळं वाटत असताना फेब्रुवारी महिन्यापासून अचानकच या कंपनीनं त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. म्हणजे नेमकं काय केलं तर फेब्रुवारी महिन्यापासून इथल्या अनेक शेकडो एम्प्लॉईचा लाखो रुपयांचा पगार दिला गेलाच नाही. पगार थकवला गेला. अनेकदा अनेक एम्प्लॉईजने विचारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत जर पाहिलं तर जवळपास 4 महिन्यांची ही सॅलरी आहे आणि 4 महिन्यांची सॅलरी मिळत नाही म्हणून मग अनेकदा HR ला विचारणं असेल किंवा इतरांना विचारणं असेल, हे एम्प्लॉईज कडून केलं जायचं. प्रत्येक वेळेस त्यांना उडवाउडवीची उत्तर मिळायची. एकदा तर असं झालं की जेव्हा या प्रकरणामध्ये या कंपनीचा जो CEO आहे, हर्षल ठाकरे असं त्याचं नाव आहे, या हर्षल ठाकरेनं आणि HR डिपार्टमेंटनं मिळून या सगळ्या एम्प्लॉईजला असं सांगितलं की सध्या आपलं इंटरनॅशनल ऑडिट वगैरे सुरू आहे आणि या ऑडिटच्या काळामध्ये आपल्याला सॅलरीज करता येणार नाहीत, पण ऑडिट झाल्या झाल्या आपण तुमच्या सॅलरी करून टाकूयात असं म्हटलं गेलं. त्यामुळे त्यांना सगळ्याच एम्प्लॉईला असं वाटलं की कदाचित सॅलरी होईल, म्हणून त्यांनी आणखी जास्त वाट पाहिली. वाट पाहता पाहता 3-3.5 महिने उलटले तरी सुद्धा पगार मिळण्याची काहीच शक्यता किंवा चिन्हच वाटत नव्हती. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली जाऊ लागली, इंटर्न्स कडून विचारणा केली जाऊ लागली. इंटर्न्सचं तर अक्षरशः इतकी भयानक परिस्थिती आहे की शेकडो इंटर्न्स या ठिकाणी कार्यरत होते. या इंटर्न्स कडून डिपॉझिट म्हणून, त्यांना काम शिकायचं आहे आणि त्यांच्याकडून डिपॉझिट म्हणून हजारो रुपये उकळलेले आहेत, त्यांना लॅपटॉप खरेदी करायला भाग पाडलेला आहे. असं सगळं असताना या इंटर्न्सला सुद्धा त्याच्या बदल्यात काही मिळालेलं नव्हतं किंवा त्यांनी जे पैसे ठेवलेले आहेत, त्यांचं जे डिपॉझिट आहे, ते डिपॉझिट सुद्धा त्यांना परत मिळालेलं नव्हतं. आणि असं सगळं असताना अचानकच एक मेल येतो आणि या मेलमध्ये कंपनी उद्यापासून बंद होणार आहे असं सांगितलं जातं. थेटपणे या कंपनीला टाळंच लावलं जातं. त्यामुळे 500 पेक्षा जास्त सॉफ्टवेअर इंजिनियर्स, इंटर्न्स आणि अनेक कर्मचारी सध्या अक्षरशः रस्त्यावरती आलेत असं म्हणावं लागेल. कारण खूप मोठी स्वप्न पाहून सॉफ्टवेअर इंजिनियर बनलेले हे तरुण आणि या कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून, महिन्यांपासून काम करत असलेले हे सगळे लोक, ज्यांच्या अंगावरती मोठ्या प्रमाणात कर्ज होती आणि असं सगळं असताना अचानकपणे कंपनी बंद झाली. ही कंपनीचे मालक किंवा बाकीचे सगळेच जे लोक या सगळ्याला रिस्पॉन्सिबल आहेत, ते नेमके कुठे आहेत, काय आहेत वगैरे कुणाला काहीच माहित नाहीये. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसात तक्रार सुद्धा देण्यात आली. मात्र या सगळ्यावर आतापर्यंत कुठलीही फारशी ऍक्शन झालेली नाही किंवा कंपनीच्या रिलेटेड कुणाला अजूनपर्यंत अटक वगैरे झालेली नाहीये आणि 700 लोकांचे संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेत असं म्हणावं लागेल. आता या प्रकरणामध्ये अनेक जे एम्प्लॉईज आहेत, इंटर्न्स आहेत, त्यांच्याकडून असं सांगितलं जात आहे की खूप दिवसांपासून आम्हाला आधीपासून असं वाटत होतं की कंपनीत काहीतरी गडबड सुरू आहे, मात्र वेळोवेळी आम्हाला खोटं सांगण्यात आलं, आम्हाला अंधारात ठेवलं गेलं आणि कुठलीही पूर्वसूचना न देता
अचानकच ही कंपनी बंद केली गेली. आता हर्षल ठाकरे हा जो सीईओ आहे तो कोट्यवधी रुपये सगळ्यांचे जे पगारीचे 4 महिन्यांपासूनच्या पगारी राहिलेल्या होत्या ते सगळे कोट्यवधी रुपये घेऊन तो आता पसार झाल्याचा आरोप केला जातोय आणि या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली जाते. कारण अनेक जण अक्षरशः नैराश्यात आलेले आहेत. 4 महिने फुकट काम केलेलं आहे, सॅलरी मिळालेली नाहीये, कर्जाचे हप्ते आहेत, ईएमआय आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, घर भाडं देणं आहे. अनेक जण या ठिकाणी वर्क फ्रॉम होम करत होते. त्यामुळे त्यांना तर हे माहिती नव्हतं, वाटलंही नव्हतं की कंपनीत असं काहीतरी वातावरण सुरू आहे आणि ही कंपनी अचानक बंदच पडेल असं त्यांना सुद्धा वाटलेलं नव्हतं. त्यामुळे खूप मोठ्या संख्येने वर्क फ्रॉम होम करणारे सुद्धा आणि कंपनीत जाऊन काम करणाऱ्यांची सुद्धा अक्षरशः बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आयटी एम्प्लॉईजसाठी जे फोरम काम करतं त्यांच्या माध्यमातून सुद्धा तक्रार नोंद करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करावी आणि त्यांनी कोट्यवधींचं हे जे काही घबाड घेऊन ते लंपास झालेले आहेत ते सगळे पैसे जी काही सॅलरी रखडलेली आहे ती सॅलरी सगळ्या एम्प्लॉईजला मिळावीत अशी मागणी केली गेलेली आहे. अर्थात आता या सगळ्यामध्ये पुणे पोलीस नेमकं काय पद्धतीनं काम करतात, काय भूमिका बजावतात आणि जे या प्रकरणामध्ये ज्यांच्यावरती आरोप केले गेले जे सीईओ आहेत किंवा HR डिपार्टमेंट आहे त्या सगळ्यांकडून नेमकं काय सांगितलं जातंय, त्यांचं अधिकृत स्टेटमेंट यावरचं काय येतंय, त्यांची भूमिका काय आणि ते सध्या कुठे आहेत, त्यांना ताब्यात घेतलं जातंय का, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.